हाय नमस्कार. मैत्रिणीकडे सगळं पूजेचं लागणारं साहित्य घेऊन आम्ही पोहोचलो साऊथ कॅरोलिनाला, जे की आमच्या घरापासून 1.5 तासावरती आहे. आमच्या इथून सामान घेण्याचं कारण म्हणजे आमच्या इथे बरेचसे सामान इझिली अवेलेबल होते, जसं की फ्रेश फुलं, नारळ. आदल्या दिवशी रात्रीच पूजेची तयारी करून घेतली. डेकोरेशनचं काम पुरुष मंडळींनी करून ठेवलं. पंडितजी पण रात्रीच येऊन त्यांनी पूजेची बरीचशी तयारी करून ठेवली होती. हे पंडितजी इथल्या साऊथ कॅरोलिनामधल्या मंदिराचे पुजारी आहेत, जे की साऊथ इंडियन आहेत आणि साऊथ इंडियन पद्धतीनेच त्यांनी सगळी पूजेची तयारी केली. लवंग आहे, वेलची आहे, ह्याला काय म्हणतात? जावित्री, हळकुंड, हळकुंड, सुपारी, खारीक. हे अजून इकडे तयारी आहे. हे इथे सगळे तांदूळ पसरवून ठेवलेत. हे नऊ धान्य, त्याच्यामध्ये कुळीद आहे, चणे आहे, चवळी आहे, मीठ आहे, तूर आहे, काळे उडीद आहे, काळे हे तीळ आहेत ना, काळे तीळ आहेत, गहू आहे, तांदूळ आहे. सगळं दिसतंय ना? हो. ही सगळी एवढी फळं, हे अजून लागणारं पूजेचं सामान. थोडीफार तयारी करून ठेवली आहे. बाहेर पाटिओमध्ये हे होमाची तयारी पण केली आहे. रात्रीचे 10 वाजले. सकाळी लवकर पंडितजी येणार आहेत. सकाळचे 5:40 वाजले. इथं अगोदर सुटली 3:45ला. आणि हे राईस केलेत 5 प्रकारचे. एक साधा राईस पण आहे ह्याच्यामध्ये. आणि हा कुठला राईस म्हणाली? तूप टाकून राईस, साधा राईस. हा जिरं टाकून केलेला, हा काळे तेल टाकून केलेला आणि हा ब्लॅक पेपर टाकून. आणि खीर बनवली आहे पूजेसाठी. खीर इथे दूध तापवलेस का? हा दूध शिऱ्यासाठी, थोडा शिरा करायचा. दही भाताचा 5वा राईस. ही फुलांची रांगोळी मम्मीच्या मदतीने मी काढली होती आणि पंडितजी पण सकाळी 7:30 वाजता आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडीफार तयारी करून पूजा स्टार्ट केली. ही पूजा होती महारुद्र होमम, जी की शंकर भगवान आणि पार्वती माता यांच्यासाठी केलेली होती. या पूजेसाठी अभिषेक करण्यासाठी 6 प्रकारचे ज्यूस लागणार होते, ज्यामध्ये आंब्याचा, संत्रीचा, डाळिंबाचा, काळ्या द्राक्षांचा, केळ्याचा आणि उसाचा असे ज्यूस हवे होते. ज्यापैकी उसाचा रस आम्ही इथून पटेलमधून घेऊन गेलो होतो आणि बाकीचे ज्यूस मैत्रिणीने घरी आदल्या दिवशी करून ठेवले होते.